Hello. Good evening, everyone. I'm audible. ओके, लिसन केअरफुली. ठीक आहे, तर काल आपण काय कन्सेप्ट बघितलं होतं? स्टॅटिक कन्सेप्ट. काल आपण काय बघितलं होतं? स्टॅटिक कन्सेप्ट बघितली होती. डू रिमेंबर दॅट स्टॅटिक कन्सेप्ट? सो टेल मी, व्हॉट इज स्टॅटिक व्हेरिएबल? व्हॉट इज स्टॅटिक व्हेरिएबल? टेल मी. स्टॅटिक व्हेरिएबल काय असतं सांगा? व्हॉट इज स्टॅटिक व्हेरिएबल? ऑब्जेक्ट्स. ओके, ठीक आहे. यस मृदुल. A variable which allocate ओके, व्हेरिएबल विच अलोकेट ओनली वन मेमरी. ओके, ठीक आहे. हा, अजून व्हॉट इज स्टॅटिक मेथड देन? व्हॉट इज स्टॅटिक? स्टॅटिक मेथड असते. पुढचे काय असतं? स्टॅटिक मेथड. ओके, स्टॅटिक मेथड कंटेन्स वी कॅन स्टोर ओनली स्टॅटिक व्हेरिएबल. Static method content we can use only static variable. To use non-static variable we need to create a object. To use non-static variable we need to create a object. Remember this. Okay, after that we have static block. I told you yesterday, static block execute only once. Static block execute. Remember this. काय सांगितलं होतं? स्टॅटिक ब्लॉक काय असतो? फक्त एकदाच एक्झिक्यूट होतो. रिमेंबर दिस. ठीक आहे. स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट ओनली वन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय बघितलं होतं आपण? एक सेकंड दाखवतो. ठीक आहे. कॉमन फॉर ऑल दी ऑब्जेक्ट्स. करेक्ट आहे. देन आय टोल्ड यू स्टॅटिक व्हॉट आय सेड. बघा, लक्ष द्या. कालचा प्रोग्राम ओपन करतो पहिल्यांदा. जस्ट ओपन दॅट प्रोग्राम हिअर. स्टॅटिक व्हेरिएबलची एकच मेमरी अलोकेट होते. काल सांगितलं होतं मी, अलोकेट मेमरी ओनली वन्स. स्टॅटिक मेथड मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबल यूज करता येतात. टू यूज नॉन स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट द ऑब्जेक्ट. अँड थर्ड होता स्टॅटिक ब्लॉक. स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट बिफोर द कन्स्ट्रक्टर. स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट बिफोर द कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आता मी जे एक कोड असा लिहिला, पब्लिक क्लास
मेन क्लास आणि इथे मी असं लिहिलं सपोज स्टॅटिक ब्लॉक लिहिला आणि इथे लिहिलंय पब्लिक स्टॅटिक void मेन. आता बघा मेन मेथड स्टॅटिक का असते त्याच्या मागचं काय कारण आहे, कारण की मेन मेथडला कॉल करायला ऑब्जेक्टची गरज नसते, इंटरप्रिटर कॉल करतो. मेन मेथड ही स्टॅटिक का असते, कारण की मेन मेथड ही डायरेक्ट कॉल होते. अंडरस्टूड एव्हरीवन? कारण की मेन मेथड साठी कोणी ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. मेन मेथड साठी कोणी ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. दॅट्स वाय दिस मेथड वी कॅन कॉल डायरेक्टली. This method we can call directly. Remember this. Okay, therefore the main method is the static method. Main method is the static method. Okay. ठीक आहे. हा, बघूया आता पुढे काय करायचं ते. तो आता काय करायचं, जर आपण इथे प्रोग्राम लिहिला, ठीक आहे, बघा आता काय करूयात आपण, इथपर्यंत आलो की जर मी तुम्हाला असं विचारलं इथे की माझ्याकडे एक स्टॅटिक ब्लॉक आहे आणि एक स्टॅटिक मेन फंक्शन आहे, मला सांगा तर बरं काय पहिले रन होईल. सिस्टीम डॉट आउट डॉट हॅलो, इथे लिहिलंय मी हॅलो स्टॅटिक ब्लॉक किंवा हॅलो लिहा फक्त, आणि इथे लिहिलंय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन मेन. बोला काय प्रिंट होईल पहिले, सांगा मला. या दोघांमध्ये काय पहिले आहे ना, सांगा तर बरं. सगळ्यात पहिले काय प्रिंट होणार इकडे, इथे म्हणजे हॅलो प्रिंट येणार नाही. इथे पहिले काय प्रिंट होणार बघा, याचा आउटपुट बघा ना, हवं तर दाखवतो मी, थांबा. लेट मी रन दिस ऍप्लिकेशन. ओके, सो जस्ट क्रिएट अ प्रोजेक्ट नाव. Right click and class. Epic 2. Epic 2. What is that program name is there? एक काम करूयात, करायचं याला टेस्ट केलं याला. याला रन करूयात आता, बघा आउटपुट काय येतं. हे बघा पहिले काय आलं, हॅलो आलं. म्हणजे काय कळलं तुम्हाला, जर मेन मेथड आणि स्टॅटिक ब्लॉक एकाच क्लासमध्ये असेल तर पहिले स्टॅटिक ब्लॉक रन होतो. समजलं का? जर मेन मेथड आणि स्टॅटिक ब्लॉक एकाच क्लासमध्ये असेल, मी तुम्हाला काल काय बोललो होतो, जेव्हा क्लास लोड होतो तेव्हा सगळ्यात पहिले स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट होतो. जेव्हा क्लास लोड होतो तेव्हा सगळ्यात पहिले स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट होतो, म्हणजे आधी हा लोड एक्झिक्यूट होणार. समजलं का नाही सगळ्यांना? ठीक आहे. इथपर्यंत कळतंय? ओके. तर मग कालचा जो प्रोग्राम मी बनवला होता, क्लास डेमो जर मी इथे घेतला
त्याच्यात मी एक कन्स्ट्रक्टर बनवला डेमो नावाचा आणि इथे आपण लिहिलं सगळ्यात पहिले आणि इथे आपण काय केलं शो लिहिलं इथे आपण आपण काय लिहिलं चला याची गरज नाही सध्या जाऊ द्या फक्त इथे लिहिलंय स्टॅटिक ब्लॉक ओके क्लास डेमो स्टॅटिक ब्लॉक हा झाला तुमचा कन्स्ट्रक्टर इकडे ठीक आहे आता आउटपुट कसं येणार मला पहिले ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल तर म्हणजे आपण मेन क्लासचा यूज काय करायचो ऑब्जेक्ट करण्यासाठी डेमो डी इक्वल टू न्यू डेमो ओके थँक्यू आता बघा मी इथे ऑब्जेक्ट क्रिएट केला डेमो क्लासचा तर तो सगळ्यात पहिले इथे पहिली लाईन ही येणार हॅलो ओके पहिले हॅलो प्रिंट होणार मग इन मेन आला नाही पहिले इन मेन सॉरी हा बरोबर आहे पहिले हॅलो आला मग इन मेन आला मग हा ऑब्जेक्ट क्रिएट केला हा गेला ह्या क्लासकडे इथे गेल्यावर पहिले ह्या क्लासमध्ये पहिले स्टॅटिक ब्लॉक येणार ओके क्लास डेमो स्टॅटिक ब्लॉक त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्टर येणार डेमो कन्स्ट्रक्टर ठीक आहे त्याच्यानंतर मग कुठे येणार तो परत खाली येणार इकडे आणि इथे थँक्यू प्रिंट करणार इथपर्यंत समजलं का सगळ्यांना इथपर्यंत समजलं ठीक आहे तसं इथे आपल्याकडे अजून एक ब्लॉक असतो बघा हा असा याला फक्त आपण सिंपल ब्लॉक म्हणतो की नॉर्मल ब्लॉक किंवा सिंपल ब्लॉक म्हटलं मी याला ठीक आहे हा तर हा जो असतो ना हा पण कन्स्ट्रक्टरच्याच पहिले कॉल होतो पण हा किती वेळा कॉल होतो जर तुम्ही इथे दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले तर 2 वेळेस कॉल होईल तो डेमो 1 एकदा केला डेमो 2 एकदा केला तर बघा काय होतं आउटपुट बघायचं हॅलो आला इन मेन आला ओके क्लास डेमो स्टॅटिक ब्लॉक म्हणजे क्लास डेमो स्टॅटिक ब्लॉक वरच्या क्लास पहिले हॅलो म्हणजे आपला मेन मधला स्टॅटिक ब्लॉक मग मेन मध्ये आला क्लास डेमो म्हणजे वरच्या क्लासचा स्टॅटिक ब्लॉक मग वरच्या क्लासचा नॉर्मल ब्लॉक मग कन्स्ट्रक्टर आला परत दुसरा ऑब्जेक्ट केला अजून एक नॉर्मल ब्लॉक परत कन्स्ट्रक्टर आला म्हणजे हा जो ब्लॉक असतो हा पण कन्स्ट्रक्टरच्या आधीच होतो पण तो प्रत्येक कन्स्ट्रक्टरच्या आधी होतो पण स्टॅटिक ब्लॉक जो असतो तो एकदाच होतो किती पण ऑब्जेक्ट क्रिएट करा कळलं का सगळ्यांना स्टॅटिक ब्लॉक जो असतो तो फक्त एकदाच होतो पण जो नॉर्मल ब्लॉक असतो ना तो प्रत्येक कन्स्ट्रक्टरच्या आधी एकदा होतोय बघा प्रत्येक कन्स्ट्रक्टरच्या आधी एकदा होतो क्लिअर एव्हरीवन समजतंय काय आउटपुट बघा तर बरं काय डाऊट असेल तर सांगा ओके ठीक आहे इथपर्यंत झालंय इथपर्यंत आलो हा स्टॅटिक ब्लॉक आहे हा नॉर्मल ब्लॉक आहे हा आपला कन्स्ट्रक्टर आहे ठीक आहे ओके काही डाऊट असेल तर सांगा इथे काही डाऊट असेल तर प्लीज रिप्लाय मी इन मेन मध्ये आलो नॉर्मल पहिले कन्स्ट्रक्टर क्रिएट केला मी लेट्स गो टू दॅट कन्स्ट्रक्टर हिअर तर बघा इथे आलो आपण पण त्याच्या आधी त्याने स्टॅटिक ब्लॉकला कॉल केलं मग नॉर्मल ब्लॉकला कॉल केलं मग कन्स्ट्रक्टरला कॉल केलं
परत इकडे खाली आलो, परत दुसरा कन्स्ट्रक्टर कॉल केला, परत एकदा गेलो कोणत्या ब्लॉककडे, या नॉर्मल ब्लॉककडे गेलो आणि परत एकदा त्याप्रमाणे याचं एक्झिक्युशन होतं. सो स्टॅटिक आपण काय काय शिकलो आतापर्यंत स्टॅटिक मध्ये? काल स्टॅटिक व्हेरिएबल बघितलं, स्टॅटिक मेथड बघितली, स्टॅटिक ब्लॉक बघितलं. आता अजून एक कन्सेप्ट आहे बघा, इथे लिहायचं असतं इम्पोर्ट स्टॅटिक जावा डॉट लँग डॉट सिस्टीम डॉट आउट. आता बघा हा जो आउट असतो ना, हे बघा हा जो क्लास आहे, सिस्टीम हा क्लास आहे, आउट हा एक स्टॅटिक व्हेरिएबल आहे. जी गोष्ट क्लासच्या नावाने कॉल होते त्याला म्हणायचं स्टॅटिक. जी काही गोष्ट क्लासच्या नावाने कॉल होते त्याला काय म्हणायचं? स्टॅटिक म्हणायचं. सो हा क्लास आहे, हा त्याचा व्हेरिएबल आहे, कोण? आउट नावाचा. ठीक आहे, आउट इज द व्हेरिएबल विच इज द. आता काय करायचं याला, याला इथून कट केलं मी, याला पण काय करतोय मी, इथून कट करतो. म्हणजे नुसतं आउट लिहिलं तरी चालेल सगळीकडे, नुसतं आउट लिहिलं तरी पण सगळीकडे चालणार आहे. ओके, इथे फक्त आपण काय करूयात, आउट लिहूयात, बाकी काही नको. क्लिअर एव्हरीवन? सो राईट क्लिक, रन ॲज ऍप्लिकेशन. तर म्हणजे तुम्हाला सगळीकडे आता सिस्टीम नाही लिहिलं तरी पण तुम्ही प्रोग्राम रन करू शकतात. हे बघा आलं ना आउटपुट. म्हणजे काय, आउट आपण आतापर्यंत लिहायचो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, एवढी मोठी लाईन लिहिण्यापेक्षा. आता हे तुम्हाला मी नंतर सांगेल, हा जो आउट असतो ना, हा प्रिंट स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि प्रिंट स्ट्रीम क्लास हा आयओ पॅकेज मध्ये आहे. पण ते त्याच्याबद्दल आपण नंतर बघू पुढे फाईल हँडलिंग मध्ये. पण लक्षात ठेवा की प्रिंट स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे, दोघी ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनत नाही, पण ते पुढे शिकवेल तुम्हाला मी ऍबस्ट्रॅक्ट क्लास. म्हणून तो सिस्टीम क्लास तो आणि स्टॅटिक डिक्लेअर केला गेलाय. कसा डिक्लेअर केलाय? स्टॅटिक डिक्लेअर केलाय. जर सिस्टीम क्लास ओपन केला तर कळतं इनबिल्ट ओपन झाला इथे बाय चान्स. लेट मी चेक दिस. हे बघा सिस्टीम क्लास आहे, त्याच्यामध्ये जर आपण सर्च केलं, इकडे खाली असेल कुठेतरी, हे बघा इथे वरती, हा बघा हा फायनल आहे, म्हणजे याचा ऑब्जेक्ट नाही करता येत आपल्याला. कळलं का? हा स्टॅटिक आहे व्हेरिएबल. लुक ॲट दिस व्हेरिएबल आउट विच इज डिक्लेअर इन विच क्लास? सिस्टीम क्लास. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, बऱ्याच लोकांना माहित नसते की काय. तर आउट हा व्हेरिएबल आहे कोणत्या क्लासचा? बरेच जण सांगतात सिस्टीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे. आणखी काय काय म्हणजे एकदम भारी आन्सर असतात, लक्षात घ्या. क्लिअर? ठीक आहे, कोणी सांगतं सिस्टीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे, कोणी सांगतं, म्हणजे अजम्पशन असतात सगळे. क्लिअर? ठीक आहे, जसे आता कोरोनाचे अजम्पशन चालू आहे ना, इकडे तिकडे, हे खाल्लं का कोरोना होतो, ते खाल्लं का नाही होत, कळलं का? ठीक आहे, तसं असतं ते. अंडरस्टूड इंटरव्ह्यू मध्ये. सो रिमेंबर दिस. क्लिअर? सो डोंट डू एनी अजम्पशन्स. ठीक आहे, ऍटलीस्ट. तर मग इकडे आउट हा काय? इट्स अ व्हेरिएबल ऑफ विच क्लास? काय ते? प्रिंट स्ट्रीम क्लास. अँड विच इज द लाईक अ स्टॅटिक. दिस क्लास इज डिक्लेअर स्टॅटिक इन विच क्लास? सिस्टीम क्लास. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? बोला, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये मी काय सांगितलं की सिस्टीम मला दरवेळेस लिहिण्याची गरज पडणार नाही. सो नो नीड टू राईट सिस्टीम एव्हरी टाइम, जस्ट यू कॅन से आउट डॉट प्रिंटएलएन. सो असे 4 कन्सेप्ट आहेत स्टॅटिकच्या. आय होप यू आर एबल टू अंडरस्टँड ऑल दी 4 कन्सेप्ट. इफ एनी डाऊट टेल मी. पहिला शिकलो होतो स्टॅटिक व्हेरिएबल्स, दुसरा आपण शिकलो होतो स्टॅटिक मेथड्स, तिसरा आपण शिकलो स्टॅटिक 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 ब्लॉक, आणि चौथा आपण शिकलो होल्ड. अशा 4 मेथड आहे स्टॅटिकच्या. सो जस्ट टेल मी. आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. समजलं का सगळ्यांना हे 4ही कन्सेप्ट? ठीक है. Static variable, static method. Static variable you can note down in short, only one memory. Static method you can say that काय सांगितलं होतं मी स्टॅटिक मेथड बद्दल तुम्हाला? स्टॅटिक मेथड मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबल चालतात. अँड टू यूज नॉन स्टॅटिक व्हेरिएबल, वी नीड टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. पुढचा आपण स्टॅटिक ब्लॉक शिकलो. स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट बिफोर द कन्स्ट्रक्टर. मग ज्या काही गोष्टी काय झाल्या तुम्हाला हे करायच्या आहेत, ऍड करायचे आहेत, लक्षात घ्या.
ज्या काही कन्सेप्ट तुम्हाला जे काही तुम्हाला क्लास लोड झाल्या तुम्हाला काय करायचंय, लोड करायचं, अशा सगळ्या कन्सेप्टला तुम्ही स्टॅटिक हे करू शकता. व्हॉट स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक ब्लॉक लागेल मला डेटाबेसचा ड्रायव्हर वगैरे साठी. ठीक आहे, सो दॅट टाइम आय विल टेल यू. ठीक आहे, फाईन. समजला ना इथपर्यंत? चलो नाव आता आपण एक काम करूयात. गो टू द नेक्स्ट कन्सेप्ट नाव. त्यात नवीन कन्सेप्ट आहे इथे जावा मध्ये. पहिले सीपीपीचा पार्ट आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त देर इज समथिंग न्यू. ओके, आय विल टेल यू दॅट व्हॉट इज द न्यू कन्सेप्ट हियर. ठीक आहे, बघा आता काय करायचं आपल्याला. Can I take the next example? Please reply everyone. Comfortable with this? Please reply. ठीक आहे, तर इथे आपण काय केलं, एक क्लास घेऊयात न्यू. ओके, इथे घेतला आपण फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग. आता याच्यात नवीन कन्सेप्ट आहे, जशी सीपीपी मध्ये होतं फंक्शन ओव्हरलोडिंग, पण इथे काहीतरी नवीन आहे. लक्ष देईल तुम्हाला काय ते. ठीक आहे, तर बघा काय करायचंय. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय. सपोज माझ्याकडे एक क्लास घेतला मी इथे डेमो नावाचा, परत एकदा. ठीक आहे, आता डेमो क्लास मध्ये आपल्याला सपोज एरिया नावाचा क्लास घेऊया. चला, एरिया नावाच्या क्लास मध्ये आपल्याला काय पाहिजे, पब्लिक वॉइड सर्कल एरिया लिहिला आपण, पास केला इकडे. ठीक आहे, इथे लिहिलं आपण पब्लिक वॉइड रेक्टँगल एरिया लिहिलं, फ्लोट बेस आणि फ्लोट हाईट पास केलं याला. देन पब्लिक वॉइड रेक्टँगल, सॉरी हा घेतला ट्रायंगल, रेक्टँगल एरिया इथे असणार आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे, असं मी किती घेतले, 4 फंक्शन घेतले. तर इथे मला काय करायचंय, एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. फ्लोट मध्ये लिहिला सर्कल एरिया, देन ट्रायंगल एरिया, रेक्टँगल एरिया. सर्कल एरिया इज इक्वल टू 3.14 into r into r. इथे लिहायचे एरिया ऑफ सर्कल इज CA. ठीक आहे, आता आपण काय घेतलं इकडे, एरिया लिहिला. तसं इथे आपण एक काम करूयात, TA इज इक्वल टू 0.5 इंटू B इंटू H. ते आपण लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल इज परसेंट, सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल इज कॉमा TA. F लिहा over this. Then let's go to the next one. काय लिहिलं मी इकडे, CA TA आणि लास्ट मी लिहिणार इथे CAT आणि RA इक्वल टू L इंटू B. बरोबर ना फॉर्म्युला? ठीक आहे, इथे आपण लिहिलं एरिया ऑफ रेक्टँगल इज प्लस RA. ठीक आहे, इथे काय एरर आली बरं, ही काय घेतलं मी इथे
REA, ओके, RA पाहिजे होता. म्हणजे मी एक फंक्शन घेतला सर्कल एरियाचा, त्यात आपण एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केला. एक फंक्शन घेतला आपण ट्रायंगल एरियाचा, त्यात आपण एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट केला. एक फंक्शन घेतला आपण रेक्टँगल एरियाचा, त्यात आपण रेक्टँगल एरिया कॅल्क्युलेट केला. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि इथे आपण काय करतो, त्याल्यावर आपण काय करतो बघा, इथे या क्लासचं नाव काय आहे, area 1, right? So here area 1 A equal to new area 1. Okay, area 1 equal area 1. आता इथे मी काय लिहिलं, A dot सर्कल एरिया, रेडियस दिली याला 2. पुढचं लिहिलं A dot ट्रायंगल एरिया 2.2, 3.3. त्याला पण हवं तर F दे इकडे, F is required here. आणि A dot रेक्टँगल एरिया इथे दिलं मी, पास केलं व्हॅल्यू. ओके, बघा आता आउटपुट. एरिया ऑफ सर्कल इज, एरिया ऑफ ट्रायंगल इज, एरिया ऑफ रेक्टँगल इज. तर बघा इथे मी काय केलं, सध्या एरिया ऑफ सर्कल, ट्रायंगल आणि रेक्टँगल कॅल्क्युलेट केला. फक्त 3 फंक्शन घेतले, एक सर्कलचा घेतला, एक ट्रायंगलचा घेतला, एक रेक्टँगलचा घेतला. हा सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करणार, हा रेक्टँगलचा ट्रायंगलचा करणार आणि हा रेक्टँगलचा करणार. याच्यात काही डाऊट आहे? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे. मग आता आपण काय केलं, इथे आपण एवढे 3 फंक्शन लिहिले इथे. मग 3 फंक्शन लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण एकच फंक्शन घेतला, सो दॅट इज बेटर. एम आय राईट? जर आपण एकच फंक्शन घेतला, ओके, सो दॅट्स बेटर, राईट? सो आता काय करायचं बघूयात. सो मग या 3 वेगळे नावं घेण्यापेक्षा आपण एक काम करूयात, इन्स्टेड ऑफ टेकिंग दिस 3, याला कमेंट करतो मी, याला कमेंट केलं मी. आणि इथे मी लिहितोय एरिया, कॅल्क एरिया. ठीक आहे, इथे पण मी काय केलं, कॅल्क एरिया. इथं पण मी काय केलं, कॅल्क एरिया. आता बघा, म्हणजे एकच फंक्शन आहे जे मी 3 वेळेस यूज केलं. इथं ते एरिया ऑफ सर्कल साठी यूज केलं, इथे एरिया ऑफ रेक्टँगल साठी यूज केलं, इथे एरिया ऑफ काय, इथं ट्रायंगल आणि इथे रेक्टँगल साठी. क्लिअर? सो म्हणजे एकाच नावाचं फंक्शन आपण एकापेक्षा जास्त वेळेस यूज करतोय प्रोग्राम मध्ये. सेम फंक्शन नेम, एकाच नावाचं फंक्शन आपण काय करतो इथे एकापेक्षा जास्त वेळेस काय करतोय, यूज करतोय. याला आपण काय म्हणतो, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज व्हॉट, फंक्शन ओव्हरलोडिंग. when you are using same function more than one time for a different purpose, when you are using same function more than one purpose, it's called as function overloading. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टूड? ठीक आहे. म्हणजे हा जो फंक्शन आहे, हा इथे एरिया ऑफ काय कॅल्क्युलेट करणार, ट्रायंगल कॅल्क्युलेट करणार. हा एरिया ऑफ रेक्टँगल आणि हा ट्रायंगल, हा सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करणार. हा इथे एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करणार, इकडे रेक्टँगल कॅल्क्युलेट करणार. तर मग एक काम करावं लागेल, फक्त इन्स्टेड ऑफ कॉलिंग दिस डिफरंट फंक्शन, कॉल कॅल्क एरिया. कॉल हिअर कॅल्क एरिया.
तर या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, फंक्शन ओव्हरलोडिंग. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, फंक्शन ओव्हरलोडिंग, वेअर वी आर युजिंग सेम फंक्शन फॉर डिफरंट इम्प्लिमेंटेशन. बट फंक्शन ओव्हरलोडिंग करताना जस्ट रिमेंबर सम रूल्स. ओके, काय काय रूल आहेत बरं, लक्षात ठेवा. ओके, ओके, पहिलं काय होतं, सॉरी, टाईप ऑफ पॅरामीटर्स. म्हणजे काय करायचे, void display integer display float comma float. दुसरा टाइप ऑफ पॅरामीटर, नंबर ऑफ पॅरामीटर्स, void display display integer. तिसरा असतो sequence of parameters, void display integer float, display here float and integer. तर म्हणजे काय केलं आपण, या पहिल्या याच्यामध्ये आपण इथे टाइप ऑफ पॅरामीटर बघितले, तर 2 नंबर पास केले, इथे 2 फ्लोट पास केले. कारण की सेम फंक्शन जर तुम्ही असं मल्टिपल टाइम लिहिलं तर अँबिग्युटी येणार. अँबिग्युटी म्हणजे कंपायलर कन्फ्युज होणार इकडे की कोणता कॉल करायचा. म्हणून काय सांगितलं गेलं, तर एक तर टाईप वेगळे ठेवा, इथे इंटिजर आहे तर इथे फ्लोट आहे. इथे नंबर ऑफ पॅरामीटर वेगळे, इथे 1 इंटिजर आहे, इथे 2 इंटिजर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सिक्वेन्स मध्ये इंट फ्लोट आहे, इथे फ्लोट इंट आहे. क्लिअर, इथे इंट फ्लोट आहे, इथे काय आहे, फ्लोट इंट आहे. ओके, सो असं काय, याच्यामध्ये पहिल्या याच्यात नंबर ऑफ पॅरामीटर्स आर डिफरंट, दुसऱ्या याच्यात सॉरी टाइप ऑफ पॅरामीटर्स आर डिफरंट, इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स आर डिफरंट, इकडे सिक्वेन्स ऑफ पॅरामीटर्स आर डिफरंट. तर म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग करताना या तिघांपैकी एकतरी टाईप वेगळा पाहिजे. ठीक आहे, नाहीतर आपण काय म्हणतो इकडे, सपोज वाईड डिस्प्ले जर इंटिजर लिहितोय मी, इंटिजर हे फ्लोट, डिस्प्ले लिहिला इंटिजर. तर बघा या दोघांमध्ये काय फरक आहे बरं. दिस इज नॉट अ फंक्शन ओव्हरलोडिंग बिकॉज हियर वी हॅव वन आर्ग्युमेंट. ओके, हियर ऑल्सो वी हॅव, त्याचा रिटर्न टाईप काय, इंटिजर आहे, त्याचा रिटर्न टाईप काय, फ्लोट आहे. ओके, पण मग तुम्हाला असं वाटेल सर हे तर वेगळं आहे ना. नाही, पण रिटर्न टाईप इज नॉट अ पार्ट ऑफ फंक्शन सिग्नेचर. रिटर्न टाईप इज नॉट अ पार्ट ऑफ फंक्शन सिग्नेचर. म्हणजे रिटर्न टाईप वरनं आपण फंक्शन ओव्हरलोडिंग करू शकत नाही. ओके, जस्ट रिमेंबर दिस, रिटर्न टाईप वरनं आपण फंक्शन ओव्हरलोडिंग करू शकत नाही. जर फंक्शन ओव्हरलोडिंग करायचं असेल तर एक तर आर्ग्युमेंट वेगळे पाहिजे, टाईप वेगळा पाहिजे किंवा सिक्वेन्स वेगळा पाहिजे. लक्षात ठेवा, फंक्शन ओव्हरलोडिंग करताना या तिघांपैकीच एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे. समजते सगळ्यांना, याला म्हणतात फंक्शन सिग्नेचर. फंक्शन सिग्नेचर समजलं का सगळ्यांना मी काय सांगितलं ते. दिस इज कॉल्ड ॲज फंक्शन सिग्नेचर. ठीक आहे.
ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला बघूयात. सो याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय करूया तिकडे. हा झाला पहिला फंक्शन, हा झाला दुसरा फंक्शन, हा झाला तिसरा फंक्शन. ठीक आहे, मग जावा मध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे. व्हॉट इज दॅट? त्या कन्सेप्टला म्हणतो आपण वेअर आर्क्स. वेअर आर्क्स, वेअरिंग आर्ग्युमेंट, वेअर आर्क्स. ठीक आहे, याचा अर्थ काय आता बघा. वेअर आर्क्स म्हणजे काय, नीट लक्ष द्या. वेअर आर्क्स म्हणजे काय असतं. सपोज पब्लिक हे बघा, इथे मी एक फंक्शन लिहिलं. काय नावाचं? इंटिजर नावाचं एक फंक्शन लिहिलं. आता हे 3 डॉट्स म्हणजे काय, याला म्हणतात ॲरे. याला काय म्हणतात? ॲरे. रिमेंबर दिस. ठीक आहे, मग आता मी काय करणार. लेंथ ऑफ ॲरे इज प्लस ए डॉट लेंथ. आता तुम्हाला माहिती आहे ॲरेचा लाईक लेंथ इज अ प्रॉपर्टी. ठीक आहे, आता मी काय करतो इकडे I:A, I:A. रिमेंबर दिस. ठीक आहे, तर आता काय करूयात आपण. इथे आल्यावर सगळ्यात पहिले या डिस्प्लेला कॉल करू. याला स्टॅटिक ठेवतो म्हणजे मला ऑब्जेक्ट क्रिएट करायची ठेवलं मी. सो वॅर डायरेक्ट कॉल करतो मग मी असं. ठीक आहे, तर म्हणजे स्टॅटिकची पण प्रॅक्टिस होते. डिस्प्ले केलं, इथे पास केला 10. ठीक आहे, तर डिस्प्ले केलं 10, इथे पास करूयात आपण 1,2,3 सपोज. परत एकदा पास केलं. ओके, डिस्प्लेला काहीच पास नाही करत मी, 0 पास केला. परत डिस्प्ले कॉल केला, इथे पास करा 11, 22, 33, 44, 55. हे बघा. ठीक आहे, म्हणजे काय झालं की इथे एकच फंक्शन आहे. हे एकच फंक्शन तुमचं एका इंटिजर साठी पण काम करणार, 3 साठी पण काम करणार, 0 साठी पण काम करणार आणि 5 साठी पण काम करणार. बघा आउटपुट याचं. हे बघा, एकच फंक्शन यूज केला, एक आर्ग्युमेंट पण आहे इथे. ओके ओके, हे 3 प्रिंट केले. त्याच्यानंतर इथे काय लिहिलं आपण, हा झाला ओके हॅलो 10 प्रिंट केला, बरोबर आहे. परत हॅलो कॉल झाला म्हणजे 3 लेंथ आहे 1 2 3. हॅलो केला 0 लेंथ आहे, परत हॅलो आला आणि इथे 11, 22, 33, 44, 45. म्हणजे काय, एकच फंक्शन आहे. तो फंक्शन आपण वेगळ्या वेगळ्या आर्ग्युमेंट साठी काय करतोय, यूज करतोय. हा एकच फंक्शन आहे, तो आपण नंबर ऑफ आर्ग्युमेंट वेगळे असल्या तरी पण काय करतोय, यूज करतोय. हे समजतंय का सगळ्यांना? फंक्शन एकच आहे, पण एकच फंक्शन आपण मल्टिपल टाइम काय करतोय, रियूज करतोय. तर या कन्सेप्टला जावा मध्ये म्हणतात वेअर आर्क्स. वेअर आर्क्स म्हणजे वेअरिंग आर्ग्युमेंट. या कन्सेप्टला काय नाव दिलंय, वेअरिंग आर्ग्युमेंट. ठीक आहे, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ वेअरिंग आर्ग्युमेंट. ओके, मध्ये हा जो पॅरामीटर असतो, हा पॅरामीटर कधी पण लास्ट पाहिजे. हा जो 3 डॉट वाला पॅरामीटर आहे ना, हा कधी पण लास्ट पॅरामीटर पाहिजे असतो. यू कॅनॉट टेक दिस पॅरामीटर ॲज द फर्स्ट वन. जर कोणी असं म्हटलं की सर मला एक फ्लोट पास करायचा आणि एक इंटिजर पास करायचा आहे, मग काय करायचं. मग त्यासाठी तुम्ही एक काम करा, स्टॅटिक वॉइड डिस्प्ले टू लिहिला फ्लोट ए आणि इंटिजर डॉट 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 बी. याचा अर्थ काय, फॉर दिस फंक्शन 1 float and 0 integer.
or 0 integer or 1 integer or many integer. कळलं का सगळ्यांना? One float is mandatory. For this one float is mandatory. आणि इंटिजर ऑप्शनल आहे. 0 पण असेल, 1 पण असेल, 2 पण असेल. ओके, एका फंक्शन मध्ये एकच व्हॅरियबल असतो. वी कॅनॉट टेक मोर दॅन we can't take more than one var args. Okay, var args variable should be only one, should be the only one, and it should be a last one. कळतंय ना सगळ्यांना काय लिहिलं मी? की तुम्ही एका फंक्शन मध्ये एकच व्हॅरिएबल्स लिहू शकता आणि तो पण हा लास्ट पाहिजे. ते मल्टिपल असं चालणार नाही. ओके, आता याला कसं कॉल करायचं? ओके, let to a 1.1f integer. I don't know right now. No need to pass any integer. मग काय केलं आपण इकडे? 2 3 4 फ्लोट घेतला 1 इंटिजर, फ्लोट घेतला 10, 20, 30, फ्लोट घेतला. then we have 11, 22, 33, 44, 55. बघा, फक्त फ्लोट एक इंटिजर, एक फ्लोट 3 इंटिजर, 5 इंटिजर. दिस इज द वे यू कॅन कॉल द सेकंड फंक्शन हियर. हे बघा, समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय एव्हरीबडी. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ वॅरिंग आर्ग्युमेंट. याला आपण म्हणतो वॅर आर्ग्स. याला आपण काय म्हणतो? वॅर आर्ग्स, वॅरिंग आर्ग्युमेंट्स. काही डाऊट असेल तर विचारा. इफ यू हॅव एनी क्वेश्चन जस्ट आस्क. यस, साक्षी, वैष्णवी, विशाखा, कळतंय का? ठीक आहे, बघ. तर काय सांगितलं तुम्ही पहिले फंक्शन ओव्हरलोडिंग करताना मला एक सिंपल क्वेश्चन आहे. जर मी तुम्हाला विचारलं मला एक फंक्शन पाहिजे ज्याला मी 1 इंटिजर, 2 इंटिजर, 3 इंटिजर, 4 इंटिजर पास करणार आहे, तर तुम्ही किती फंक्शन डिक्लेअर कराल? ठीक आहे, नाव सेमच वापराल, तुम्ही सेम नेम यूज कराल, नो डाऊट, क्लिअर. पण किती वेळा फंक्शन लिहिणार बोला? जर तुम्हाला ऍडिशन करायची 2 इंटिजर, 3 इंटिजर, 4 इंटिजर, 5 इंटिजरची, किती फंक्शन लिहिणार तुम्ही बोला? फंक्शन ओव्हरलोडिंग जर केलं तर किती फंक्शन लिहिणार सांगा मला? यस चैतन्य, टेल मी. समृद्धी, किती फंक्शन लिहिणार आपण? की मला 2 इंटिजर, 3 इंटिजर, बरोबर आहे, म्हणजे किती? n टाइम्स, करेक्ट आहे. जर फंक्शन ओव्हरलोडिंग केलं तर तुम्हाला ते फंक्शन मल्टिपल टाइम इथे लिहावं लागणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे, आता काय करायचं? ते फंक्शन आपल्याला मल्टिपल टाइम इथे काय करावं लागेल? ऍड करावं लागेल, बरोबर आहे? मग आता काय सांगितलं आपल्याला? इन्स्टेड ऑफ युजिंग दॅट फंक्शन मल्टिपल टाइम, तुम्ही एकच फंक्शन घ्या ज्याला आपण 1 इंटिजर पास करू, ज्याला आपण 2 इंटिजर पास करू, ज्याला आपण 4 इंटिजर, किती पण पास करा. आणि इथे 3 डॉट म्हणजे ॲरे. मृदुल, हे कळलं का मृदुल? हे 3 डॉट म्हणजे काय सांगितलं? ॲरे.
तर या फंक्शनला तू किती पण इंटिजर पास कर, 1 कर, 2 कर, 3 कर, 0 कर तरी चालेल. समजलं का? आणि हा ॲरे व्हेरिएबल असतो म्हणून याला म्हणतात व्हॅर आर्ग्स, व्हॅरिंग आर्ग्युमेंट. म्हणजे आर्ग्युमेंट व्हॅरी होतात. याचा अर्थ आर्ग्युमेंट काय होतात, व्हॅरी होतात. तर लेंथ ऑफ द ॲरे इज इथं प्रिंट केली मी जी काय लेंथ येईल ती, आणि ॲरेला प्रिंट करत गेलो. ठीक आहे. मग मी इथे याला कॉल करताना बघ काय केलं, इथे एक इंटिजर पास केला, मग 3 केले, मग 0 केले, मग 5 केले. ठीक आहे. मग इथे मी काय केलं, हा घेतला दुसरा पास केला. एक आता पुढच्या वेळेस काय सांगितलं, जर कोणी मला विचारलं की सर 2 अरेज चालतील का, नाही चालत. म्हणजे एका फंक्शनला 2 आर्ग्युमेंट नाही चालणार. हे बघा एरर येईल इकडे, एरर आली बघा लगेच. एरर काय सांगते की व्हेरिएबल आर्ग्युमेंट टाइप फ्लोट ऑफ द मेथड डिस्प्ले टू मस्ट बी द लास्ट पॅरामीटर. म्हणजे एकच पाहिजे तो पण लास्ट पाहिजे. म्हणजे या मेथडचा अर्थ काय झाला, एक फ्लोट 0 इंटिजर, एक फ्लोट 1 इंटिजर, एक फ्लोट n नंबर ऑफ इंटिजर. दॅट्स इट. मृदुल कळलं का आता? ठीक आहे. Okay. So this is the way you can use the concept called as a var args, which is also called as varying arguments. Okay. Hmm. तुमचं थेरी सांगणार आहे मी तुम्हाला. आपण बघू या वीकमध्ये सगळ्यांना थेरी सांगायची आहे. JRE, JDK किंवा जावाचे फीचर्स काय आहे, पहिले नाव काय होतं जावाचं. ठीक आहे. सो थोडंसं आपण आन्सर्स वगैरे क्लिअर, थोडंसं थेरी वाचा बरं का तोपर्यंत. ओके. हे सगळं ही थेरी मी एक्सप्लेन करेल तुम्हाला या पुढच्या वीकमध्ये. बरीचशी थेरी सांगेल. हे बघा हे JVMचं आर्किटेक्चर वगैरे हे मी सांगितलं नाही अजून. ठीक आहे. डोंट वरी, विल डिस्कस इन द कमिंग वीक. ओके. तोपर्यंत एकदा प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस व्हायला लागली ना, मग काही टेन्शन नाही. मग थेरी आपण घेऊया ती आता नेक्स्ट वीकला. ठीक आहे. हे बघा टाईप ऑफ व्हेरिएबल, हा झाला इन्स्टन्स व्हेरिएबल, हा झाला क्लास व्हेरिएबल. इथे जो असतो तो स्टॅटिक लिहिला तो क्लास व्हेरिएबल. मग असतो पॅरामीटर्स, आणि मग आला लोकल व्हेरिएबल. जो लोकल व्हॅल्यू द्यावी लागते बरं का. जर तुम्ही याला डायरेक्ट इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला ना SOP मध्ये, तर एरर येईल तुम्हाला. म्हणजे लोकल, कारण की ज्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू नाहीये, तो काय म्हणतो, तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला म्हणजे लोकल व्हेरिएबलला बेसिकली की विदाऊट इनिशियलायझिंग यू कॅनॉट प्रिंट. मग तुम्ही म्हणाल सर याला का नाही येते एरर, कारण की याला डिफॉल्ट व्हॅल्यू असते. याला 0 असते, याला पण 0 असते. याला प्रिंट करू शकता तुम्ही डायरेक्टली विदाऊट इनिशियलायझिंग, तर डिफॉल्ट व्हॅल्यू येणार.
हे बघा, हा जो व्हेरिएबल आहे ना इथे, हा व्हेरिएबल, याला एरर नाही आली, हा प्रिंट होतोय. पण हा एज व्हेरिएबल जो आहे त्याला इथे प्रिंट केलं ते एरर आली. ठीक आहे. हे बघा, आता डिफॉल्ट व्हॅल्यू असतं, याला डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, इंटिजरला 0, याला 0.0, याला नल व्हॅल्यू आहे. याला मी विदाऊट म्हणजे व्हॅल्यू असाइन न करता प्रिंट करतोय, तरी याचं आउटपुट येणार 0, याचं येणार 0.0, याचं येणार नल. हे समजतंय का मी काय सांगतोय ते? हे कळतंय ना? म्हणजे याला इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात. कळते का नाही हे? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, ही एक कन्सेप्ट असते. जो व्हेरिएबल जो असतो ना, तो एक मेमरी अलोकेट करतो, त्याच्यात व्हॅल्यू असते. पण जो रेफरन्स व्हेरिएबल असतो ना, त्याच्याकडे ऍड्रेस असतो. हे बघा, एस काय आहे? रेफरन्स व्हेरिएबल आहे, जो की पॉइंट करतोय हॅलोला. तुम्ही एस दिला टी ला, तर टी पण त्याच मेमरीला पॉइंट करतो. या दोघांकडे एकच रेफरन्स आहे. ही डायग्राम कळते का तुम्हाला? ही डायग्राम समजते का? प्लीज रिप्लाय. एस जो एक्स आणि वाय विल होल्ड द व्हॅल्यू, whereas S and T will point to the particular memory. हे सांगेल काय थेरी बाकी अजून, डोंट वरी. टाईप कास्टिंग सांगितलं होतं मी लास्ट वीकला तुम्हाला. काही राहिलं असेल तर लक्षात ठेवा, मला फक्त मेसेज करून द्या की सर हा टॉपिक नाही माहिती वगैरे. हा, ऍपल क्लासेस बघितले आपण काल, जे झाले तेच दाखवतोय मी तुम्हाला, डोंट वरी. प्रिमिटिव्ह हॅव नो असोसिएटेड मेथड्स. मी बोललो होतो ना तुम्हाला, प्रिमिटिव्हला मेथड नसतं. आठवलं का? आठवत आहे ना? प्रिमिटिव्हला मेथड नसतात, बोललो होतं की नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं? रॅपर क्लासेस आर यूज इनकॅप्सुलेट द प्रिमिटिव्ह, म्हणजे रॅप करतात ते ऑब्जेक्टला कशामध्ये, म्हणजे डेटाला कशामध्ये, ऑब्जेक्टमध्ये रॅप करतात. दे आर ऑल्सो प्रोव्हाइड द स्टॅटिक युटिलिटी मेथड, म्हणजे इंटिजर डॉट पार्सिंट, ही स्टॅटिक मेथड आहे. हे माझे प्रिमिटिव्ह टाईप आहे, हे त्याचे रॅपर क्लासेस आहे. हे प्रिमिटिव्ह टाईप आहे आणि हे काय त्यांचे रॅपर क्लासेस आहे. ठीक आहे, रिमेंबर दिस. तर इथे आपण इंटिजर आय घेतला आणि आय ओबीजे इक्वल टू न्यू इंटिजर ब्रॅकेटमध्ये आय लिहिला. याला म्हणतात रॅपिंग द डेटा, म्हणजे बॉक्सिंग. परत याला आपण इथून बाहेर काढलं, याला आपण म्हणतो अनबॉक्सिंग. बोललो ना काल मी तुम्हाला, आठवतं का? दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज बॉक्सिंग, दिस इज कॉल्ड एज अनबॉक्सिंग. अनरॅपिंग म्हणजे अनबॉक्सिंग आणि याला रॅपिंग म्हणजे बॉक्सिंग. दिस इज कॉल्ड एज बॉक्सिंग and this is called as, इथे मी लिहिणार आहे अनबॉक्सिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर या मेथड सांगितल्या, पार्स एक्स 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 म्हणजे पार्स इंट, पार्स फ्लोट, पार्स डबल. ओके, अशा. त्याच्यानंतर ही काय असते बरं, इंट व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू, कॅर व्हॅल्यू. म्हणजे इथे कसं लिहिलं मी, इंट व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू, ओके, बाईट व्हॅल्यू. ठीक आहे, त्या यूज होतीलच तशा. व्हॅल्यू ऑफ म्हणजे कन्वर्ट करतं स्ट्रिंग मध्ये, कशात, कोणत्या पण टाईपच्या व्हॅल्यूला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतं. इंटिजरला, फ्लोटला, डबलला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं काम करते. हे बघा, हा प्रोग्राम समजतोय का सांगा तर मला. जस्ट गो थ्रू द प्रोग्राम अँड टेल मी. हा प्रोग्राम कळतोय का सांगा तर बरं मला, समजतोय का नाही. बघा नीट काय केलं याच्यात, कोण सांगेल काय केलंय प्रोग्राम मध्ये.
म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट हा टॉपिक कोणता आपला? कमांड लाईन आर्ग्युमेंट. कमांड लाईन आर्ग्युमेंटला पहिली व्हॅल्यू घेतली, ती इथे इंटिजर मध्ये कन्वर्ट केली. कमांड लाईन आर्ग्युमेंटला दुसरी व्हॅल्यू घेतली, बरोबर आहे श्रेय? इंटिजर, लॉंग, फ्लोट and string, right? Then take the third value, convert into double, fourth value into long. Means we are using wrapper classes method to convert the data. That's it. We are using wrapper classes method to convert the data. Understood everybody? To convert the data. Understood? समजतंय का सगळ्यांना? Yes, प्रज्वल समजलं का? आकृती समझ में आ रहा कि नहीं? आकृती. And where is Mugdha? Yes, Vaishnavi, Chaitanya, Sakshi. Understood this? प्रतीक कळतंय का प्रतीक? प्लीज इन्फॉर्म अदर्स. प्लीज डोंट मिस द लेक्चर हिअर. अमेय बाकीचे मेंबर दिसत नाहीये ग्रुप मधले. ठीक आहे. सी माझं एक काय असतं माहिती का, मेन लाईक प्रत्येक गोष्ट मी शिकवतो ना, एक लक्षात घ्या की त्याचा उपयोग तुम्हाला व्हायला पाहिजे. एक लक्षात ठेवा. तो कधी होतो? पहिली गोष्ट तर एक समोरच्याने आपल्याला चांगलं शिकवायला पाहिजे. आणि माझ्या बाबतीत मला माहिती की मी ते प्रयत्न 100% माझ्या साईडने करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की ते तुम्ही परत एकदा थोडंफार केलं गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला करत नाही तोपर्यंत ती गोष्ट काही चांगली होत नाही. लक्षात ठेवा. झाली तरी ती लक्षात राहत नाही. क्लिअर? की प्रॅक्टिस रेग्युलरली आणि त्याच्यापेक्षा जास्त अटेंड रेग्युलरली. ओके. सो प्लीज कम्प्लीट ज्या काय असाइनमेंट पाठवल्या आहे, कोणी अशा रिप्लाय नाही केला. तुम्हाला मी एसक्यूएल नाही, आपलं जावा असाइनमेंट 1 पाठवली होती. कोणी कम्प्लीट केलं बरं? त्याच्यात 10 ते 12 क्वेश्चन होते. कोणी केलं का ते? त्यातले ऍटलिस्ट चला 5 क्वेश्चन कोणी केले का? 5 ते 6 क्वेश्चन कोणी केले का? जावा असाइनमेंट 1 नावाचं एक डॉक्युमेंट पाठवली तुम्हाला. सांगा तर कोणी कोणी केलं? जस्ट टेल मी, जस्ट फॉर माय अपडेट्स. ओके, आय जस्ट वॉन्ट अपडेट्स हिअर. केलं, प्रणतीने केलं, व्यंकटेशने केलं. ठीक आहे, 3 लोकांनी केलं. अजून मृदुल, चैतन्य, विशाखा, रचना, प्रीती, बाकी काय? साक्षी पवार, श्रावणी, वैष्णवी, तुमच्याबद्दल काय केलं का नाही? हे बघा, एक लक्षात घेत जा. मला काय सांगायचं, सपोज एक एक्झाम्पल घ्या. जर मी एक टॉपिक नाही घेतला, एक्झाम्पल घ्या, मी रॅपर क्लासेसचा टॉपिक नाही घेतला, तर सगळेजण असं म्हणतील शेवटी की अरे सरांनी रॅपर क्लास नाही शिकवलं. बरं का? लक्षात ठेवा. ठीक आहे, ही आपली एक टेंडन्सी असते. पण ज्या गोष्टी झाल्या आहेत ना, त्या आपण चांगल्या नाही करत बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे ज्यांनी नाही केलं त्यांना म्हणतोय, ज्यांनी केलं इट्स व्हेरी गुड. ओके, त्याचा फायदा तुम्हाला कळेलच नक्कीच. ठीक आहे, मला सांगा ट्रेनिंग तुम्हाला युजफुल वाटते की नाही? आपण जे काही शिकतोय ते सांगा तर बरं. तुमच्या म्हणजे लाईफ साठी कामात येणाऱ्या गोष्टी की नाही? जस्ट टेल मी, जस्ट रिप्लाय. कॉलेज वगैरे सगळं एका साईडला, ही ट्रेनिंग एका साईडला, वाटते की नाही हे युजफुल आहे असं? म्हणजे आपल्या लाईफ साठी कामाचं आहे, मग त्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की नाही? का आपण IPL किती वाजता आहे आणि किती स्कोर झाला, मुंबई इंडियन्स जिंकली, चेन्नई हारली वगैरे वगैरे असं केलं पाहिजे? ते कोणीच तुमच्या स्टेटसला फोटो नाही ठेवणार. कळलं का? जेव्हा तुम्ही प्लेस व्हाल तर. कळलं का नाही? आता तुम्ही कसं मॅच जिंकले का लगेच ठेवतात फोटो की हा विराट कोहली, काय महेंद्रसिंग धोनी. बरोबर आहे ना? ठीक आहे. तुमचा फोटो ठेवतील का ते? की नाही आता चला भाऊ, कोणाला रोहितला प्लेसमेंट मिळाली, कॉंग्रॅच्युलेशन रोहित. ओके, प्रत्येकाच्या स्टेटसला रोहितचा फोटो. असं होईल का? यस व्यंकटेश, चिन्मय, सांगा तर बरं. काय आहे की आपला टाइम नका वाया घालू, महत्वाचा टाइम आहे. ओके, जस्ट रिमेंबर दिस. ते काय त्यांचा पैसा ते कमवत आहे, त्यांना पैसा कमवायचा तर गेले बाहेरच्या देशामध्ये IPL खेळायला. बरोबर आहे की नाही? आणि तुमचा पैसा वाया घालताय, बाकी काय नाही. अंडरस्टूड? क्लिअर? जस्ट रिमेंबर दिस, ट्राय टू अंडरस्टँड. क्लिअर?
ओके, कारण काय असतं त्या त्या वयातल्या त्या त्या गोष्टीला प्रायोरिटी दिल्या गेल्या पाहिजे, हे जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे. तर बघा, प्लीज प्रॅक्टिस रेग्युलरली, कारण की ह्या कन्सेप्ट लक्षात नाही राहणार. आता बघा ना, जे कोणी मागच्या बॅचला होते, एक एक्झाम्पल सांगा. रोहित, तुमच्या ग्रुप मधले, पण आता बाकी मेंबर दिसत नाहीये. सांगतो बरं मला, मागचं तुमचं बहुतेक काही दिवसापूर्वी झालं असेल या कन्सेप्ट, आता परत रिपीट करतोय, तर वाटतंय की नाही विसरला होता.